आज आपण गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आहो। या ठिकाणी दिनांक 21 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड झाली। त्या निवडणुकीमध्ये योगिताताई मधुकरराव भांडेकर यांची निवड करण्यात आलेली आहे। आज आपण त्यांची मुलाखत घेत आहोत। सर्वप्रथम मी महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या वतीने मॅडमचं स्वागत करतो। स्वागत आहे मॅडम तुमचं। थँक्यू। कुरोळ मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली आणि त्या विजयी झाल्या। त्यांना 1444 मतांनी त्या विजयी झाल्या आहेत। त्या उच्च शिक्षित असून त्यांचं शिक्षण MA BEd इकॉनॉमिक्स आहे। त्यांचे सासरे केशवराव भांडेकर हे चामोर्शी पंचायत समितीचे उपसभापती होते। आज आपण त्यांना भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी निवड केली आणि ज्याला आपण मिनी मंत्रालय म्हणतो त्या मिनी मंत्रालयाचा अधिकृत कारभार भारतीय जनता पार्टीने योगिताताईकडे सोपवला आहे। त्यांना आज आपण जिल्हा परिषदेच्या बाबतीत काही माहिती जाणून घेणार आहोत। योगिताताई तुमचं परत स्वागत आहे। धन्यवाद। आपल्या जिल्हा परिषदमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आपण काय योजना आखल्या आहेत? 3 स्वतंत्र नळ योजना कार्यान्वित आहेत। 376 लघु नळ योजना व 9285 हातपंप आहेत। भविष्यामध्ये पाणी टंचाई उद्भवणार नाही याकरिता पाणी योजनावर निश्चितच भर देण्यात येईल। आरोग्याविषयी आपल्या जिल्हा परिषदेने काय उपाययोजना केल्या आहेत? जिल्ह्यामध्ये 45 आरोग्य केंद्रे, 36 प्राथमिक आरोग्य पथके आणि 376 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे कार्यरत आहेत। गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व जंगलव्याप्त जिल्हा असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यविषयक सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न केले जाईल। लोकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता उपकेंद्राचा दर्जा वाढवून प्राथमिक आरोग्य पथके व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रयत्न केले जाईल। तसेच दुर्गम भागात रिक्त पदे भरण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल। जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी ज्या काही चांगल्या योजना आपण काय आखल्या आहेत याबाबत काही सांगाल? गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 1538 प्राथमिक शाळा आहेत। 10 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 2, समूह निवास शाळा आणि 50 शासकीय आश्रमशाळा, मॉडेल स्कूल आहेत 5 आणि 5 कस्तुरबा गांधी बालक विद्यालय कार्यरत आहेत। जिल्ह्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण पुरुषांमध्ये आहे 71.86%, तर स्त्रियांमध्ये 47.7% आहे। दुर्गम भागातील व आदिवासी बहुल क्षेत्रातील मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा याकरिता प्रयत्न केले जाईल। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करून उपलब्ध निधी उपलब्ध करून देण्यात येईल। कृषी जिल्हा परिषदेने काय योजना आखल्या? एकूण 1,86,447 हेक्टर क्षेत्र विकासाखाली आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू। जिल्ह्यातील सिंचनाची सोय काय आहे आपल्यामध्ये? जिल्ह्यामध्ये एकूण 1,645 मालगुजारी तलाव आहेत। शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न केले जाईल। आपण या ठिकाणी एक महिला पदाधिकारी म्हणून काम करत आहात, तर कामाला काही आपल्याला अडचण जातील काय भविष्यामध्ये? भविष्यामध्ये मी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने जे काम करणार आहे ते योग्य रीतीने पार पाडेल आणि माझ्या शिक्षणाचा योग्य तो वापर करून मी सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांना योग्य त्या त्यांचे मार्गदर्शन घेऊन योग्य रीतीने काम करीन असं प्रयत्न करेल। धन्यवाद मॅडम। या ठिकाणी आपण महाराष्ट्र न्यूजला मुलाखत दिली। तुमच्या पुढच्या भविष्याच्या राजकीय वाटचालीला आमच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।